उद्धव ठाकरेंना अगोदर शिंदेंनी धोका दिला आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनने गद्दारी केली। शिंदे गटाचे लोक म्हणतात की ठाकरे गटाचे आमदार खासदार फुटणार आहे, कारण उद्धव ठाकरे संपले, शिवसेना संपली। शिंदे गटाने हे विसरू नये की उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार ईव्हीएमच्या मदतीने निवडून आलेले नाहीत, त्यांनी भाजप आणि ईव्हीएम या दोघांनाही पराभूत केलं आहे। उद्धव ठाकरेंना आता मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकायची असेल तर भाजपसोबत ईव्हीएम या युतीला पराभूत करावं लागणार आहे, अशी चर्चा जनतेत सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी चिंता वाटावी अशा बातम्या गेले काही दिवस उठत आहेत आणि या शिवसेनेमध्ये आणखी एक फूट घडवण्याच्या प्रयत्नात शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आहे। विधानसभेतल्या उद्धव ठाकरेंच्या पराभवानंतर सतत ही चर्चा होते। 2 दिवसापूर्वी शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी हे भारतीय जनता पक्षात जाणार अशी बातमी आली, सर्वत्र ही बातमी आली। राजन साळवी यांच्या विरुद्ध ईडी चौकशी चालू आहे, तुम्हाला माहिती आहे। या ईडी चौकशीतून वाचण्यासाठी ते भुजबळ शैलीचा वापर करणार, भाजपमध्ये जाऊन आपली सोडवणूक करून घेणार असं म्हटलं गेलं। शिवसेना ही कार्यकर्त्यांची शाळा आहे, इथे कार्यकर्ते येतात, बसमध्ये चढतात आणि दुसरीकडे जातात तयार होऊन। संभाजीनगरचे काही नगरसेवक किंवा माजी महापौर हे शिंदे सेनेत जाणार, पुण्यातले नगरसेवकही शिंदे सेनेत किंवा भाजपमध्ये जाणार, अशाही बातम्या प्रसिद्ध होत आहेत। पण सगळ्यात मोठी बातमी ही आहे की 20 आमदार जे निवडून आलेले आहेत उद्धव ठाकरे यांचे, यापैकी 13 ते 14 आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, ही बातमी आहे। शिंदे यांचे उजवे हात समजले जाणारे सहकारी नरेश म्हस्के, खासदार नरेश म्हस्के, ठाण्याचे खासदार आहेत, तुम्हाला माहिती आहे। यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की केवळ आमदारच नाहीत तर उद्धव ठाकरे यांचे काही खासदार सुद्धा आपल्या संपर्कात आहेत। खरं तर आता सध्या महायुतीला उद्धव ठाकरे यांचे आमदार फोडायची काहीच गरज नाही आहे, खासदार फोडायची गरज आहे। कारण केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या बहुमतावर नाही, या मित्र पक्षांच्या बहुमतावर टिकलेलं आहे। चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या खासदारांच्या जीवावर या सरकारने बहुमताचा आकडा पार केलेला आहे आणि दिल्लीहून नितीश कुमार पुन्हा टोपी फिरवणार, नितीश कुमार भारतीय जनता पक्षाची साथ सोडणार, अशा बातम्या यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे भाजपला, विशेषतः दिल्लीतल्या मोदी सरकारला आणखी काही खासदारांची गरज आहे। अशा वेळी शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी किमान 4 ते 5 खासदार फोडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केला तर त्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही। केवळ एकनाथ शिंदेंचेच नाही तर शरद पवारांच्या 8 खासदारांपैकी काही खासदार अजित पवारांच्या बाजूला जाऊ शकतात असंही बोललं जात आहे। आणि अजित पवारांनी जर शरद पवारांचे खासदार आपल्या बाजूला खेचले तर त्यांना केंद्रामध्ये, म्हणजे त्यांच्या पक्षाला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं आश्वासन अमित शहानी दिलेलं आहे असंही म्हटलं जाते। म्हणजे केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला एक गट बाहेर पडेल, काही नेते बाहेर पडतील, काही नगरसेवक, आमदार, खासदार बाहेर पडतील अशीच चर्चा नाही आहे, तर शरद पवारांनाही या अशा प्रकारच्या पक्षांतराचा फटका पुन्हा एकदा बसू शकतो अशी चर्चा आहे। अनपेक्षित असा हा धक्का होता आणि इतके कमी खासदार अलीकडच्या काळात, इतके कमी आमदार अलीकडच्या काळात उद्धव ठाकरेंना कधीही मिळाले नव्हते, हे लक्षात घ्या। एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की उद्धव ठाकरेंनी या आधीच्या निवडणुका, लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, 14चा अपवाद वगळता या भारतीय जनता पक्षाच्या साथीने लढवल्या होत्या। तरीसुद्धा त्यांच्या आमदारांची संख्या 55 ते 75 या दरम्यान कायम असायची। 55 ते 75 हे लिमिट होतं, यामध्ये कुठेतरी असायची। ती 20 आमदारांवर यावेळेला आलेली आहे। म्हणजे आपल्या राजकीय आयुष्यातला
सगळ्यात मोठा धक्का हा उद्धव ठाकरे यांनी यावेळेला सहन केलेला आहे। लक्षात घ्या, भुजबळांचं बंड झालं, नारायण राणेंचं बंड झालं, गणेश नाईकांचं बंड झालं, पण शिवसेना एवढी अडचणीत कधी आली नव्हती जेवढी शिंदेंच्या बंडामुळे आली, शिंदेंच्या गद्दारीमुळे आली। अशा प्रकारे पक्षात उभी फूट पाडण्याची हिम्मत भुजबळांनी केली नव्हती, नारायण राणेंनी केली नव्हती, गणेश नाईकांनी केली नव्हती, किंवा त्यांच्या आजूबाजूला बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नव्हता। यावेळी शिंदेंच्या निमित्ताने जे काही राजकारण घडलं ही उद्धव ठाकरेंची, बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर सगळ्यात मोठी कसोटी होती असं मी मानतो। आणि दुर्दैवाने लोकसभा निवडणुकीत त्या कसोटीत उद्धव ठाकरे उतरले। त्यांना 9 जागा मिळाल्या, शिंदेना 7 जागा मिळाल्या। शिंदेने असं दाखवायचा प्रयत्न केला की आपला स्ट्राईक रेट चांगला आहे वगैरे वगैरे, पण लोकसभा निवडणुकीत शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मात केली हे मान्य करणं आवश्यक आहे। याचं कारण एकनाथ शिंदे यांच्या 56 जागा या निवडणुकीत निवडून आलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या 20 जागा निवडून आलेल्या आहेत। जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा फूट पडेल का, आमदार सोडून जातील का, खासदार सोडून जातील का, ही चर्चा जोर धरू लागली आहे, त्याच वेळेला आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य काय आहे? उद्धव ठाकरे यांची शिवसेना टिकणार आहे का? उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपणार आहे का? याचाही विचार करायला पाहिजे। मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे आपल्या कार्यक्रमामध्ये की अशा प्रकारे कोणताही राजकीय पक्ष संपत नसतो। राजकीय पक्ष चालवणं, तो वाढवणं, तो टिकवणं, तो लोकप्रिय करणं हे त्या पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हातात असतं। त्यामुळे मला जर कोणी सांगितलं की उद्धव ठाकरेंना एवढं मोठं अपयश आलंय, आता त्यांच्या पुढे अंधार आहे, त्यांची शिवसेना संपणार आहे, तर मी त्यावर विश्वास ठेवणार नाही। राजकीय इतिहास असा नाही, असं घडत नाही। पक्षाच्या चुका झाल्या, नेतृत्वाच्या चुका झाल्या तरच पक्षाला अधोगती लागते, जशी ती काँग्रेस पक्षाला लागली। त्यामुळे मला असं वाटतं की आता जे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने जमेची बाजू ही आहे की मुंबई महापालिका कसोटी आहे त्यांची, मुंबई महापालिका निवडणूक लवकरच जाहीर होईल असा अंदाज आहे आणि मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने विधानसभे इतकीच महत्त्वाची लढाई ठरणार आहे। याचं कारण आजवर गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाच्या साथीने का होईना पण मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे आणि मुंबई महापालिकेतल्या सत्तेच्या जोरावर शिवसेनेला आर्थिक बळकटी आलेली आहे असं वारंवार सांगितलं गेलेलं आहे। मुंबई महापालिका जर उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात राहिली नाही तर शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। म्हणून मला असं वाटतं की महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे सध्या आपल्या विविध कार्यकर्त्यांना, नेत्यांना भेटत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि आपली रणनीती ठरवत आहेत। ही गोष्ट महत्त्वाची आहे। उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने जमेची गोष्ट काय मी तुम्हाला सांगतो। दारुण पराभव झाला विधानसभेला हे तर खरंच आहे, परंतु जमेची गोष्ट ही आहे की या पराभवाला सुद्धा एक चंदेरी किनार आहे। 20 आमदार निवडून आले उद्धव ठाकरेंचे, यापैकी 10 आमदार हे मुंबईतून निवडून आलेले आहे। त्यामुळे मुंबईतल्या मराठी बहुल मतदारसंघामध्ये शिवसेना फुटून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं प्राबल्य कायम आहे असं म्हणायला हरकत नाही। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा किंवा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा उद्धव ठाकरेंना अधिक यश मिळालेलं आहे।
उद्धव ठाकरेंना ज्या 10 जागा मुंबईमध्ये मिळालेल्या आहेत, एकूण 20 जागा, 20 जागांपैकी उद्धव ठाकरेंना 10 जागा मुंबईत मिळालेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त जागा या मध्य मुंबईत मिळालेल्या आहे, जो गेली अनेक वर्ष शिवसेनेचा, अविभक्त शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत याच भागात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आपलं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत बघा, माहीम विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे महेश सावंत विजयी झाले, वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे विजयी झाले, शिवडीमध्ये अजय चौधरी विजयी झाले आणि दक्षिण मुंबईत भायखळ्यामध्ये मनोज जामसुदकर विजयी झाले. या भागातल्या, मराठी बहुल भागातल्या विजयामुळे उद्धव ठाकरेंना आशा आहे की अजूनही मराठी मतदार हा उद्धव ठाकरेंच्या, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेच्या मागे आहे. ही आशा बाळगायला काय हरकत नाही आहे. उद्धव ठाकरेंचे इतर आमदार जे मुंबईतून निवडून आलेले आहेत तेही मराठी बहुल भाग आहे. तुम्ही बघा कुठून कुठून निवडून आलेले आहेत. बांद्रा पूर्व वरुण सरदेसाई निवडून आलेले आहेत, दिंडोशीहून सुनील प्रभू निवडून आलेले आहेत, कालिन्याहून संजय पोतनीस निवडून आलेले आहेत, विक्रोळीहून सुनील राऊत निवडून आलेले आहेत, जोगेश्वरी पूर्व इथून बाळा नर निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे एकमेव मुस्लिम आमदार हे वर्सोव्याहून निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने मुस्लिम उमेदवार दिला होता आणि वर्सोव्याहून मराठी मतदारांच्या पाठिंब्यामुळे हा उमेदवार सुद्धा निवडून आलेला आहे, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने मी जमेची बाजू म्हणतो, पॉझिटिव्ह बाजू म्हणतो, ती ही आहे की मराठी मतदारांमध्ये अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ही सहानुभूती कशी वापरली जाते यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील. शिंदे यांचा प्रभाव मुंबईमध्ये नाही, शिंदे यांचा प्रभाव कोकणामध्ये आहे, शिंदे यांचा प्रभाव भाजपच्या मदतीने ठाण्यामध्ये आहे, पण मुंबईमध्ये शिंदे यांचा प्रभाव नाही. हे लोकसभेला पण सिद्ध झालं, विधानसभेला पण सिद्ध झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत असताना त्यांच्या बाजूने काय गोष्टी आहेत याचाही विचार आपण करायला हवा आणि त्याचीही चर्चा आपण करायला हवी. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेणं चालू ठेवलेलं आहे. मला आजही असं वाटतं की शिवसेनेची शाखा हा शिवसेनेचा आत्मा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मधल्या काळामध्ये, मधल्या सगळ्या शिंदे यांच्याबरोबर तो त्यांचा संघर्ष झाला, त्या काळामध्ये शिवसेनेची शाखा थोडीशी कमकुवत पडली की काय असा प्रश्न विचारला जात होता. ती शाखा जितकी मजबूत होईल तेवढा फायदा उद्धव ठाकरेंना होईल. शिंदे यांनी सोडल्यानंतर, शिंदे यांच्याबरोबर जे आमदार निघून गेले त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नवे नेते कोण आहेत हे पाहायलाही लोकांना आवडेल. कैलास पाटील यांच्यासारखे आमदार आहेत, ओमराजे निंबाळकर यांच्यासारखे खासदार आहेत जे प्रभावी भाषणं करतात. आता त्यांचं नेतृत्व राज्य पातळीवर पुढे येणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आता दुसऱ्या फळीचे नेते, पूर्वीचे नेते फारसे राहिलेले नाहीत, कारण बहुसंख्य नेते आणि आमदार हे शिंदेंबरोबर गेले. आता नव्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे आहेत, त्याच्यानंतर संजय राऊत आहेत, सुषमा अंधारे आहेत, हे ठीक आहेत. अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत, पण त्यांचा प्रभाव काय छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याबाहेर फारसा नाही आहे. त्यामुळे नवे नेते उद्धव ठाकरेंच्या या शिवसेनेत कोण तयार होतात, कोण पुढे येतात याकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना विधानसभा निवडणुकीतल्या पराभवातून सावरलेली नाही असं म्हणण्याचं आणखी एक कारण आहे. गेले महिनाभर, म्हणजे गेले 20-22 दिवस महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण चाललेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या खुनाचा निषेध जरूर केला आहे, परंतु मोर्चा निघाला. अनेक पक्षाच्या नेत्यांनी
संतोष देशमुख यांच्या गावाला भेट दिली, पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकही बडा नेता अजून संतोष देशमुख यांच्या गावात गेलेला नाही. या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्याचं माझ्या ऐकिवात नाही. इतका मोठा मुद्दा उपस्थित होतो पण उद्धव ठाकरे काही बोलत नाहीत, याचा अर्थ अजून ते पराभवातून बाहेर आलेले नाहीत असा होतो. उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने आपल्या मतांची टक्केवारी वाढवण्याची संधी त्यांना लोकसभेला मिळाली होती. मुंबईमध्ये मराठी मतदार मुस्लिम मतदार यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन झालं होतं, त्याला दलित मतदारही येऊन मिळाला होता. पण हे जे रसायन आहे मतदारांचं किंवा ही वोट बँक म्हणा तुम्ही, हे उद्धव ठाकरे यांना विधानसभेला टिकवता आलं नाही. त्यांनी मुस्लिम उमेदवार दिला हे खरं आहे, पण विधानसभेला हे रसायन टिकवता आलं नाही. महाविकास आघाडीची मतं, काँग्रेसची मतं शिवसेनेला, शिवसेनेची मतं राष्ट्रवादी काँग्रेसला ट्रान्सफर लोकसभा निवडणुकीत योग्य प्रकारे झाली, परंतु विधानसभा निवडणुकीत ते घडल्याचं दिसत नाही. परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या नशिबी मोठा पराभव आला. सर्व पातळ्यांवर महाविकास आघाडीची पिछेहाट झाली. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पुढे काय होणार? त्यांची शिवसेना फुटणार का? शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार का? ही चर्चा करताना महाविकास आघाडीचं पुढे काय होणार हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठा धक्का काँग्रेसला बसलेला आहे. काँग्रेस नंबर 1 पक्ष होईल अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या जागा 17वर येऊन थांबलेल्या आहेत. हा धक्का आपल्याला का बसला, एवढा मोठा पराभव का झाला, याचं विश्लेषणही काँग्रेस पक्षाने अजून केलेलं नाहीये. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत एकत्रितपणे लढणार की प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढणार हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं कारण महायुती एकत्रितपणे लढणार आहे. महायुतीतले तिन्ही पक्ष महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याची शक्यता आहे. अजित पवार असं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढू, पण काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी ते एकत्रितपणे लढतील. अशा परिस्थितीत जर समोर महाविकास आघाडी एकत्रितपणे उभी नाही राहिली, स्वतंत्रपणे उभी राहिली आणि प्रत्येक पक्ष काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वतंत्रपणे लढलं तर त्यामध्ये नुकसान कोणाचं होणार हे मी सांगायची गरज नाही आहे. मतफुटीचा फटका हा महाविकास आघाडीतल्याच पक्षांना बसणार आहे. त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी, महापालिका निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी आपण काय विचार करतो, आपला निर्णय काय आहे, आपण मतदारांना काय पर्याय देणार आहोत याचा विचार आधी करायला हवा. पक्ष राहतील, पक्ष फुटतील. मला लोक विचारतात उद्धव ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटू शकतो का? आजच्या काळात कुणाचाही पक्ष फुटू शकतो. निवडून आलेले आमदार हे जनसेवेसाठी आलेले आहेत अशा भ्रमात मी नाही. हा पूर्वीचा काळ राहिलेला नाही. विरोधी पक्षाचं बळ कमी झालेलं आहे. आमदारांना सरकारी निधी मिळवण्यासाठी, इतर अनेक सोयी सुविधा मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मर्जी राखावी लागते. अशा वेळी विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करणं अत्यंत अवघड आहे. ही प्रतिकूल परिस्थिती शिवसेनेच्या 20 आमदारांवर आहे, शरद पवारांच्या आमदारांवर आहे आणि काँग्रेसच्या आमदारांवर आहे. जे तत्वनिष्ठ असतील किंवा जे पक्षाच्या विचारसरणीशी प्रामाणिक असतील ते पक्षात टिकून राहतील. मात्र ज्यांना सत्तेच्या रेट्यापुढे उभं राहता येणार नाही ते पक्षांतर करतील. त्यांना दुसरा काही पर्याय नाही आहे. आणि महाराष्ट्राने आपण यशस्वीपणे पक्षांतर करू शकतो हा धडा शिंदेंच्या प्रकरणात घालून दिलेला आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय, लक्षात घ्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटेल का, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटेल का,
या प्रश्नाचं थेट उत्तर हे आहे की महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं. ताबडतोबीने काही झालं नाही तरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशी पक्षांतर होऊ शकतात. विरोधी पक्षांना जखमी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष 100% करू शकतात. मात्र विरोधी पक्षाचं बळ कमी झालेलं असताना थेट जनतेपर्यंत जो विरोधी पक्ष जाईल तोच टिकून राहील हे लक्षात घ्या. म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना टिकेल का असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा माझं उत्तर एकच असतं की त्यांच्या शाखा जिवंत राहिल्या, त्यांचे कार्यकर्ते लोकांपर्यंत गेले तर उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली किंवा न फुटली पुन्हा एकदा तरी टिकून राहील. नवे कार्यकर्ते येतील, नवे नेते येतील. जर जनतेसाठी प्रामाणिकपणे काम केलं तरच हा पक्ष टिकून राहील.